नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी आणि मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. खळी पाडून छायानी मला सांगितलं, की "ताई, मी 2 किलो मेकअप लावून तुला तयार तर केलाय, पण तरीही मला तुझं तेजोवलय, तेजपुंज जरा निस्तेज वाटतंय." मग काय, मी पोहोचले वनशाखमच्या रानभाजी महोत्सवात आणि तिथे बघितलं तर पी-पी-टीवर रानमित्रचंच माहिती लागलेली होती. मग इतर सगळ्या सन्माननीय पाहुण्यांबरोबर त्या रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन केलं आणि आत जाऊन बघते तर काय माझ्यासारखेच तिथे अनेक जण आपलं तेजपुंज प्रकाशमान करण्यासाठी आले होते. खूप पदार्थांची रेलचेल होती. सगळं रानभाज्यांपासून आणि मिलेट्सपासून बनवलेले पदार्थ असल्यामुळे खूप हेल्दी होते. मग काय विचारता, अगदी लागोलग कामाला लागले. परीक्षणही करायचं होतं सगळ्या पदार्थांचं आणि घे पदार्थ आणि खा. दिसला पदार्थ की खा. एवढंच तिथे केलेलं आहे, कारण चविष्ट खूप होते पदार्थ. या काकूंनी तर माझ्यासाठी डबाही आणला होता. मग निखिलेशलाही सांगितलं, की "तूही तुझं तेजोवलय असंच प्रकाशमान करून घे." मैत्रिणी म्हणाल्या, "परीक्षण करून थकली असशील म्हणून अजून खा." मग काय, मस्त तिथल्या स्टॉल धारकांशी गप्पा मारल्या. भरपूर भाज्या, फळ, ऑर्गॅनिक होतं ते खरेदी केलं आणि आता असं वाटत आहे, की माझं तेजोवलय नक्कीच थोडं जास्त प्रकाशमान झालं असेल. बक्षीस वितरण समारंभही होता आणि आपल्याला तर 4 गोष्टी सगळ्यांना सांगायला आवडतातच. तुम्ही सांगा, तेजोवलय वाढलंय की नाही ते?